नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिकबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहोत. कॉलेजचे कट ऑफ्स, त्याचबरोबर प्लेसमेंट अशा अनेक काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर लवकरात लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण सीईटीचे सर्व रेग्युलर अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा कॉलेजचा जनरल ओव्हरव्ह्यू. हे कॉलेजचे जसे काही बिल्डिंग्स वगैरे आहेत त्याची इमेजेस मी इथे या ठिकाणी ॲड केलेले आहे. तर कॉलेजचं नाव असणार आहे मेट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग. त्यानंतर इस्टॅब्लिश हे 2006ला झालेलं आहे. लोकेशन असणारे भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक येथे. त्याचबरोबर सीईटीसाठीचा जो इन्स्टिट्यूट कोड आहे तो असणार आहे 5151 5151. ठीक आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड असणार आहे. त्याचबरोबर कॉलेज हे नॉन ऑटोनॉमस टाईपचं कॉलेज असणार आहे. त्यानंतर बाकी ही जनरल ओव्हरव्ह्यू आहे. कॉलेजमध्ये ब्रांचेस कोणते कोणते आहेत, त्याचे इंटेक किती ते बघू आता. आता सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, त्याचं 120चा इंटेक असणार आहे. आय टीचा 120चा इंटेक आहे. त्यानंतर AIDSचा 120चा इंटेक असणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजेच ENTCचा 60चा इंटेक या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याचबरोबर त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठीचा 60चा इंटेक असणार आहे. मेकॅनिकलसाठीचा 120चा इंटेक आहे. त्यानंतर सिव्हिलसाठी 60चा, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे ECS म्हणतो आपण त्याला, त्याचा 60चा इंटेक या ठिकाणी आहे. बघायला गेलं तर इंटेक काही ब्रांचसाठी खूप जास्त आहे आणि काही ब्रांचसाठी नॉर्मल इंटेक आहे, जो की चांगला आहे. ओके, पुढे जाऊया. जर तुम्हाला मित्रांनो सीईटीच्या प्रोसेसमध्ये जर काही काउन्सिलिंगचा सपोर्ट लागत असेल, तुम्हाला लिस्ट बनवण्यामध्ये हेल्प लागत असेल, जसं काही तुमचे काही पर्सनल डाऊट सॉल्विंग असेल, तुमचे 1-to-1 सेशन असेल, तर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. जो काही खाली हा व्हॉट्सअपचा नंबर दिला यावरती मला मेसेज करा. मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे, तर पुढे जाऊया. कॉलेजची जी काही फीज आहे ती फीज बघू. तर ओपनसाठी ही फीज असणार आहे 1,26,000 रुपये. त्यानंतर जर तुम्ही OBC, EBC, SEBC, EWS असाल तर तुम्हाला 73,000 रुपये एवढी फीज कॉलेजला द्यायला लागणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही VJEE, NTE, SBC, TFWS थ्रू जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला 21,000 रुपये एवढी फीज कॉलेजला पे करायला लागणार आहे. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तरी तुम्हाला 21,000 रुपये फीज एवढी पे करायला लागणार आहे. SC STसाठी 6,700 रुपये एवढी फीज असणार आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर स्टुडंटसाठी असणारे 31,000 रुपये आणि मॅनेजमेंट सीटसाठी पूर्ण 1,26,000 रुपये एवढी फीज तुम्हाला पे करायला लागणार आहे. ठीक आहे, तर ही आहे कॉलेजची फीज. तर पुढे जाऊया. कॉलेजचे जे काही कट ऑफ्स आहे ते कट ऑफ्स बघू. तर कम्प्युटरसाठी कट ऑफ गेलेला आहे 91.65चा. त्याचबरोबर AIDSसाठी गेलेला आहे 90.67. त्यानंतर IT साठी 88.08 म्हणजे 88.08. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 84.97, 84.97. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्ससाठी 83.94चा गेलेला आहे. मेकॅनिकलसाठी 76चा गेलेला आहे 76.76. त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 76.27 आणि सिव्हिलसाठी 74.68. असे कट ऑफ्स हे कॉलेजचे मागच्या राऊंडचे गेलेले आहेत. हे सगळे जे काय ओपनचे कट ऑफ असणार आहे मागच्या वर्षीचे. ठीक आहे, तर पुढे जाऊया. तर मित्रांनो, कॉलेजची जी काही प्लेसमेंट्स आहेत त्या प्लेसमेंट बघू. तर 2023-24 पासून ते आत्तापर्यंतच्या प्लेसमेंट रेकॉर्ड्स आहे. तर 23-24ला जे काय आहे त्या 72 कंपनीज कॉलेजला व्हिजिट केल्या होत्या आणि त्यामध्ये टोटल प्लेसमेंट म्हणजे ऑफर जे आहे ते 163 ऑफर्स कंपनीने दिल्या होत्या आणि त्यामध्ये हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 15.42 LPAचं. ओके, तर त्यानंतर 24-25मध्ये 79 कंपनीजनी कॉलेजला व्हिजिट केलं होतं. त्यामध्ये 211 जे काही ऑफर्स आहे त्या ऑफर्स दिल्या गेल्या आणि त्यानंतर 12.76चं जे काही हायेस्ट पॅकेज आहे ते आत्तापर्यंत त्या वर्षी गेलेलं आहे. ठीक आहे, आणि आत्ता रिसेंटली 2025-26मध्ये आत्तापर्यंत म्हणजे अजून प्लेसमेंट चालूच आहे. तर आत्तापर्यंत 87 कंपनी ज्या आहेत त्यांनी व्हिजिट केलेलं आहे आणि 245 जे काही ऑफर्स आहे ते ऑफर्स दिलेले आहे आणि 9 लाखाचा आत्तापर्यंतचा हायेस्ट पॅकेज आहे. म्हणजे नंबर ऑफ जे काही स्टुडंट जे काही ज्यांना काही ऑफर्स दिले जात आहेत ते वाढत आहे आणि त्याचबरोबर कंपनीज पण व्हिजिटिंग करणाऱ्या वाढत आहे. तर आत्तापर्यंत एवढं पॅकेज गेलेलं आहे. इथून पुढं पण अजून जे काही ऑफर्स आहे त्या ऑफर्स चालू आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊया. ह्या काही कंपनीज आहेत ज्या की मेटला येऊन त्यांची हायरिंग वगैरे करत असतात. ठीक आहे, तर यामध्ये मोठमोठी नावं HDFC, सुला, टेक महिंद्रा, बॉश अशा अनेक कंपन्या आहेत ज्या की मेटला येतात आणि हायरिंग करतात. ठीक आहे, तर कॉलेजचं जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला इथं जे काही पूर्ण ॲड्रेस वगैरे दिला आहे, त्याचबरोबर मोबाईल नंबर कॉलेजचा या ठिकाणी दिलेला आहे आणि खाली ईमेल ID आहे. जर तुम्हाला कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर याच्या थ्रू करू शकता. तर ओव्हरऑल कॉलेजचं बघायला गेलं तर कॉलेजला इंटेक हा चांगला असणार आहे. त्याचबरोबर कॉलेजचे कट ऑफ हे ॲव्हरेज असणार आहे. जर तुम्हाला
85 ते 90 मध्ये पर्सेंटाईल असेल तर तुम्ही हे कॉलेज प्रिफर करू शकता. त्याचबरोबर कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड पण दिवसेंदिवस थोडाफार इम्प्रूव्ह होत चाललं आहे. त्यामुळे कॉलेजला प्लेसमेंट पण चांगलं अवेलेबल असणार आहे, जर तुमच्याकडे स्किल असेल तर. ओव्हरऑल कॉलेजला बघायला गेलं तर चांगलं कॉलेज आहे. एक ॲव्हरेज कॉलेज म्हणून मी याला कन्सिडर करेल. जर तुम्ही नाशिकमध्ये ॲडमिशन घ्यायचं म्हणत असाल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कॉलेजवरती पाहिजे असेल ते एकदा कमेंट करून सांगा. त्या कॉलेजवरती आपण नक्कीच व्हिडिओ प्रोव्हाईड करू.